महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। बांधकाम सुरू असताना पाण्याची टाकी कोसळली, अनर्थ टळला। नव्याने बांधकाम सुरू असलेली पाण्याची टाकी कोसळल्याची घटना बुधवारी रात्री तालुक्यातील समाविष्ट असलेल्या आदिवासी ग्राम चिचारी येथे घडली। अत्यंत निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून उभारण्यात आलेली ही टाकी कोसळल्याचा आरोप होत आहे। या घटनेमुळे पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे। रात्रीच्या वेळी टाकी कोसळल्याने जीवितहानी झाली नाही। जलजीवन मिशन अंतर्गत आदिवासी ग्राम चिचारी येथे 1,50,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उघडण्यात येत आहे। टाकीच्या बांधकामाची किंमत 29,75,675 रुपये एवढी आहे। सध्या स्थितीत अंतिम चरणात आले होते की टाकी समुद्र सपाटीपासून 12 मीटर उंच आहे। या पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण होण्या अगोदरच संपूर्ण टाकी जमीनदोस्त झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान या संदर्भात लाडनापूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्यासोबत वारंवार संपर्क साधून सुद्धा ते उपलब्ध झाले नाहीत, त्यामुळे त्यांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे। यावेळी चिचारी येथील पाणी टाकी बांधकाम करणाऱ्यांवर 24 तासाच्या आत कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करणार असा इशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डेक्कन यांनी दिला आहे। या ठिकाणी संग्रामपूर तालुक्यातील या चिचारी गावामध्ये अक्षरशः जल जीवन मिशन योजनेचा या ठिकाणी बट्ट्याबोळ केलेला आहे। करोड रुपये घालून या ठिकाणी पाण्याची टाकी उभारलेली होती आणि अक्षरशः ही टाकी केवळ रात्रीचे चक्रीवादळ आल्याने हे टाकी कोलमडून पडली। या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली ते आमचं भाग्य या ठिकाणी समजावं लागेल। आणि खरं तर या अधिकाऱ्याची आणि लोकप्रतिनिधी आणि या ठेकेदाराची मला कीव येते की नव्याने या ठिकाणी बांधकाम झालेली टाकी 15 दिवस अजून ते काम पूर्ण होऊन झाले नाही आणि अशा अवस्थेमध्ये टाकी पूर्ण काम झाल्यानंतर हे टाकी आज कोसळून पडली। नेमकं आमची या ठिकाणी शंका निर्माण झालेली आहे। जल जीवन मिशन अंतर्गत या जिल्ह्यामध्ये जे जे कामं झाले असतील ते कामं पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहेत। या ठिकाणी या टाकीचं आम्ही बांधकाम पाहिलं, या ठिकाणी सिमेंट सुद्धा या ठिकाणी वापरलेलं नाही, बारीक बारीक असारीचे या ठिकाणी तार वापरले आणि केवळ भ्रष्टाचार रूपामध्ये या ठेकेदारांनी या ठिकाणी करोड रुपये हडपलेले आहेत। शासनाचा पैसा आहे। आमच्या शासनाच्या तिजोरीवर लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी डल्ला मारलेला आहे आणि म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे 24 तासाच्या आत हे जे का दोषी असतील त्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे आणि नव्याने या गावासाठी तात्काळ पाण्याची टाकीचं बांधकाम सुद्धा झालं पाहिजे। जर का 24 घंट्यामध्ये या संबंधित विभागाने यावर कारवाई जर केली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र या डिपार्टमेंटच्या विरोधात, या सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड रोष व्यक्त करेल। वेळ प्रसंग आमचं काही झालं तरी चालेल, पण या विभागाला धडा शिकवल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार या पद्धतीचा इशारा आम्ही या डिपार्टमेंटला देतोय। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।